श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 13. कथासार. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकरामधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रयुक्त्या काढून बाळप्पांना श्री सेवेपासून दूर करण्याचा खटाटोप करू लागले. याविषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाचा पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळप्पा मूळचे गृहस्थाश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा स्वामींनी तसे प्रसंग वारंवार बाळप्पांवर ओढवून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळप्पांनी संकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा हा समर्पण भाव इतर सेवेकरांना, विशेषतः सुंदरबाई आणि चोळप्पांना जाचक ठरू लागला. कानामागून येत तिखट झालेल्या बाळप्पांविषयी चोळप्पांच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळप्पांना उठवून काम सांगितल्याने अकारण वाद निर्माण करून सुंदरबाई रागवली. त्यातच कुण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राजदरबारापर्यंत गेले. सुंदरबाईचे राजघराण्यातील राणीसाहेबांशी सख्य असल्याने चोळप्पाकडील सेवा कार्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळप्पाविषयीचा तिच्या मनाचा आकस पाहून श्री स्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदरबाईंची कारकीर्द संपुष्टात आणली. पुढे बाळप्पा श्री स्वामी सेवेत कायम स्वरूपी स्थिर कसे झाले याचे साध्यंत वर्णन या अध्यायात केलेले आहे. त्रयोदशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज होनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवतान्य नसेची थोर या जगी. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथ. तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपरी म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे केले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तेयसी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्ते त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येतात त्वरित सुंदरबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावा की चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी तो चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिलेला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून
जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळपाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदरबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी. तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदरबाईच्या गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळपाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करोनी आजोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून. न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळपा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळ पातले. त्यांनी उठवून चोळपासी आपण बैसले स्वामी पासी. चोळपाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळपा ते काही न देती ते नेतरी घेती हिरावणी. चोळपासी दूर केले बाईसी बरे वाटले. आईसी काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागावणे दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुले आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदर बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवीत ऐशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भेवोनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकोनिया उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारक कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त
त्यात बाळपा श्रेष्ठ, तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळपांचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेनी येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावर होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा, ऐका श्रोते देऊन चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा, पाप राशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र ज्ञाना प्राकृत कथा समर्थ. सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोढहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.